या सत्कार निमित्त आलेल्या आमचे नेते आता आठवले साहेब थोड्याच वेळात येत आहेत। सीमाताई आठवले, मातेकर साहेब, गौतम सोनवणे साहेब, सिद्धार्थ कासारे साहेब, विवेक पवार साहेब, राजाभाऊ सर्वदे आणि सर्व मंच थोडा वेळ भेटलेला आहे मला आणि माझ्या माता बंधू भगिनींनो, माझे भीमसैनिकांनो, माझ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते, साहेबाला 3 वेळा मंत्रिमंडळामध्ये आपल्याला बघण्याचा चान्स भेटला। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अजूनपर्यंत त्या पदावरती 3 वेळा झालेले आठवले साहेब आहेत। आपण पक्षाच्या पद्धतीने ज्या पद्धतीने पक्षाचं कार्य आहे म्हणून आठवले साहेबांना मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या मेहनतीमुळे मोदी साहेबांनी बनवण्यात आलेलं आहे। आपण त्यांचा आज नागरिक पक्षाच्या वतीने सत्कार ठेवलेला आहे आणि जंगी सत्कार आहे। आता सर्वांनीच सांगितलेलं आहे, आपण मी जास्त वेळ न घेता मी माझ्या जिल्ह्याच्या वतीने साहेबांचा सर्व कार्यकर्ते इथं आलेले आहेत, त्यांच्या वतीने सर्व सत्कार करणार आहे मी जिल्ह्याच्या वतीने आणि आपण सर्वांच्या वतीने आपण सत्कार करूया आणि एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराज, जय भीम। त्यावेळेस साहेब मंत्री वगैरे नव्हते, परंतु ती एंट्री आम्हाला म्हणजे आम्ही कोणीतरी नव्हतो, म्हणजे आपलं कोणीतरी नव्हतं। आज आठवले साहेब 3ऱ्यांदा मंत्री होत आहेत। 3ही वेळा आम्ही शपथविधीला, आशाताई, उषाताई, आम्ही 3ही वेळेला दिल्लीला मंत्रिपदाच्या शपथविधीला, ह्या वेळेस तर राष्ट्रपती भवनला देखील शपथविधी याची डोळे याचे देह आम्ही पाहिलेला आहे आणि हा आम्हाला खूप मोठा अभिमानाचा क्षण आहे। सीमाताई देखील आमच्या म्हणजे आम्हाला त्यांनी सांगितल्यामुळेच आम्ही तिथं जात असतो। आज म्हणजे खरंच आम्हाला अभिमान आहे की शास्त्री भवनच्या त्या ऑफिसला सगळ्यात जास्त रामदासजी आठवले साहेब आगे बढ़ो। विश्ववंदनीय तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराला त्रिवार अभिवादन करून आज तुमचा आमचा स्वाभिमान, अभिमान या भारत देशाचे सलग 3ऱ्यांदा केंद्रीय मंत्री म्हणून ज्यांनी त्यांचा गौरव झाला, आमचा बहुमान, आमचा अभिमान डॉक्टर रामदासजी आठवले साहेबांचा ह्या ठिकाणी मुंबई प्रदेशच्या वतीने सत्कार, नागरिक सत्कार होतोय आणि त्या नागरिक सत्काराचे त्या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष आदरणीय सन्मान्य सिद्धार्थ भाई कासारेजी, ह्या खास करून उपस्थित असलेले आमच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय सन्माननीय सीमाताई आठवले, माजी मंत्री जानकर साहेब, आमचे दुसरे मंत्री माजी मंत्री अविनाशजी मातेकर साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदेजी, आमचे मार्गदर्शक ह्या महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणेजी व सर्व ह्या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर, ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आमचे सरचिटणीस विवेकजी पवार, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संजयजी डोळसे। अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही, ईशान्य मुंबईमध्ये आमचा आमदार झालाच पाहिजे। सर्व व्यासपीठाला मी कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो, ईशान्य मुंबईमध्ये आम्हाला आमदारकीची सीट मिळालीच पाहिजे आणि ती निवडून येण्याची आम्ही या ठिकाणी तुम्हाला गावी देतो। आज आम्ही ईशान्य मुंबईच्या वतीने मुलुंड पासून अत्यंत वाजत गाजत डीजे घेऊन आलेलो आहे। संपूर्ण ईशान्य मुंबईमध्ये
अत्यंत ताकदीने आम्ही या ठिकाणी सत्काराला आलेलो आहोत आणि आमची एकच मागणी आहे, आमच्या मुलुंडकरांची देखील एकच मागणी आहे, आम्हाला आमदारकीचे तिकीट मिळालीच पाहिजे आणि ती आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी. मित्रांनो, खरोखर जसं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की आठवले साहेबांचा सत्कार होतोय, तुमचा आमचा सत्कार आहे, बहुजनांच्या ते नेते आहेत, हा बहुजनांचा सत्कार आहे आणि खरोखर ईशान्य मुंबई मधून मुलुंड पासून अगदी घाटकोपर पर्यंत विक्रोळी तालुका असेल, मुलुंड तालुका असेल, भांडूप तालुका असेल, विक्रोळी तालुका असेल, घाटकोपर पश्चिम दोन्ही घाटकोपर पूर्व पश्चिमच्या वतीने मी खरोखर आठवले साहेबांना अत्यंत धन्यवाद देतो. तुमचा अभिमान, आमचा अभिमान आणि आपल्या सर्वांचा आवाज या पार्लमेंटमध्ये घुमतोय. असाच आठवले साहेबांच्या पाठी आपण संपूर्ण ताकदीने उभे राहूया आणि इथेच थांबतो. जरा वेळ झालेला असल्यामुळे आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भीम.